थँक्यू भरत मोरे सर. चला 9 तरुण डोंगरपाडा विरुद्ध MCC काटाई. मागच्या मॅचचा विचार करतो ओम साई मनवेलपाडा एक सांगी खेळली. संग्राम ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आपली विकेट टिकून खेळत होता. चला स्ट्राईक एंडवरती ज्ञानेश आणि मयुरेशची जोडी 9 तरुण डोंगरपाडा. पहिला चेंडू आणि पंचांना हात खोलण्याची संधी. वाईटचा इशारा. अतिरिक्त धावाने श्री गणेशा होतोय 9 तरुण डोंगरपाडा या संघाचा. फिरून मारण्याचा प्रयत्न. पंच लेग बायचा इशारा. पंच गंभीर पाळीची जर का LBW ची अपील असते तर काय निर्णय असता. नो डाऊट अनुभवी पंच. इम्पॅक्ट. माननीय विजेंद्र पाटील जी यांना अनंत करेन मी संग्रामला मॅन ऑफ द मॅच टी शर्ट देऊन सन्मानी करायचं आहे. संग्राम रडतो मॅन ऑफ द मॅचचा कानकरी. युट्यूबवरती विनंती असेल सुंदर क्षण डिबेन लेवच्या कॅमेऱ्यात टिपताना. विजेंद्र पाटील कालचा बेस्ट फिल्डर आणि कालचा मॅन ऑफ द मॅच दोनदा आम्ही आला होता. त्याच्याच हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळतोय संग्राम यांना. बॅकफुट जाऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल करतो सीमा. नाही नाही सीमा रेषा पार ट्रॅव्हल नाही केलं. एक चांगलं क्षेत्ररक्षण MCC काटाई या संघाकडून. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावांमध्ये 3 चेंडू आणि 4 धावा. तीन चेंडू 4 धावा झालेत. ज्ञानेश आणि मयुरेशची जोडी. ज्ञानेशच्या खांद्यावर विचार केला तर मॅन ऑफ द मॅच टी शर्ट घालून मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसत आहे. रिव्हर्सिपचा अटेम्प्ट आणि यशच्या उद्ध्वस्त केल्यात. कमॉन डीजे. डीजे ऑपरेटर गाणं सेट करतोय. चला नवीन बॅटर उंच तगडा असा मोठा खेळाडू निहाल मैदानाच्या आतमध्ये येताना दिसतोय 9 तरुण डोंगरपाडा या संघाकडून. तर धावसंख्येचा विचार केला तर 4 चेंडू 4 धावा. एक मोठा हादरा 9 तरुण डोंगरपाडा. मयुरेश. चला निहाल नवीन बॅटर. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि बॅटची एज लागली आणि चेंडू लॉंगॉन दिशेने ट्रॅव्हल केला. एकेरी धावने धावसंख्येत भर 5 धावा. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 5. एक गडी बाद. पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतो आणि पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 6 आणि एक गडी बाद. माननीय धीरेंद्र पाटील साहेब यांचं सुद्धा मंचावरती व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचं सुद्धा अक्ष 11 डोंगरपाडा चषकमध्ये आगतम स्वागतम सुस्वागतम. तुम्हाला सुद्धा विनंती असेल एक हँडसम ड्रेसिंगमध्ये मंचावरती स्थानबद्ध व्हायचं आहे. कॅमेरामॅनना विनंती असेल फोकस करायचं आहे. व्यासपीठावरती स्थानबद्ध व्हायचं आहे. थोडी जागा करून द्यायचं आहे. मितेश पाटील सहकार्य करायचं आहे थोडं. मिनेश गोलंदाजी मारवरती. मिड विकेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न पण निर्धाव चेंडूची सांगत आता कुठेतरी बांधून ठेवले MCC काटाई या संघाने. 9 तरुण डोंगरपाडा आणि MCC काटाई ही सामना सुद्धा रंगणार आहे. हा सामना स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू ओढलाय. मिनेश एक चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आहे तिथे स्टॉप झालेली आहे 6 वरती. पंच डेड बॉलचा इशारा करून देताना की निहालनी स्टॉप केलेलं. तर निहालनी स्टॉप सांगितलं थांबावं लागेल कारण की त्यांच्या गावात मॅच चालू आहे. ज्ञानेश लगातार 2 डॉट आणि मिनेश तिसरा चेंडू.
बॅकफुटवर मारण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पार. कम ऑन डीजे. थँक्यू. चला ज्ञानेश आखिरकार बॅट मधून चौका आला. रिव्हर्सिपचा अटेम हा फुल टॉस चेंडू आणि यश दोष झाल्यात. बेल्स पडल्यात, दिसल्या नव्हत्या पण आता दिसल्यात. बेल्स पडल्यात. देऊया डीजेला एकदा संधी. चला जयेश जयलू मोठा बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना. रिव्हर्सिपचा अटेम्प्ट, चेंडू ट्रॅव्हल करतो थर्डमॅन दिशेने सीमारेषा पार. कम ऑन डीजे. जयेश डगआउट मधून सेट होऊन आलेला आहे. एक चांगलं क्षेत्ररक्षण एमसीसी कडे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 15. तिसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्या झालेली आहे ती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा झालेल्या आहेत. दोनकडे बाद ज्ञानेश तंबूच्या दिशेने जाताना दिसला या मागच्या षटकात. आणि काल गावकपचा विचार केला तर धीरेंद्र पाटील ज्याचं आपण स्वागत केलं त्याच्याकडे संधी होती हिरो बनण्याची. एक चेंडूवरती 3 धावा फुलटॉस चेंडू आला होता पण त्या फुलटॉस चेंडूवरती हिरो बनला शकला नाही. हार्डलक होतं. श्रीकांत गोलंदाजी मारवरती. नवतर डोंगरपाडा जयलू ऑन स्ट्राईक. अच्छा लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षणी थांब बोललेलं. हा सामना रंगतो. आतापर्यंत 2 डेड बॉल आलेले आहेत. बॅकफुटवर मारण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल करतोय. स्टेजवरती पण टाळ्या वाजत. त्यांच्या गावातला खेळाडू खेळतोय म्हणून या टाळ्यांचा गडगडा दिसतोय स्टेजच्या दिशेने. कम ऑन डीजे. फिरून मारण्याचा प्रयत्न, चेंडू जाऊन सरळ आदळला पिवळ्या पडद्यावरती. षटकार. षटकार सहाकार आपल्याला ओव्हरम मध्ये दिसणार आहे. इकडे नाही दिसणार. बॉक्स क्रिकेटचे सामने सुरू. पांचा गंभीर पाडेल एक चांगला झेल. कम ऑन डीजे. थँक्यू. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मुकुल बॅकफुटवर जाऊन मारण्याचा प्रयत्न. नवीन बॅटर नितीन. बॅकफुटवर जाऊन पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि शेवटी चेंडू ट्रॅव्हल करा. दोघे एकमेकांना पप्पी नेताना दिसतात वाटते. कम ऑन डीजे. थँक्यू. चला ज्यांच्या ज्यांच्या गाड्या बाहेर लागलेल्या आहेत त्यांनी गाड्या इकडे मैदानाच्या दिशेने आणून लावायच्या आहेत. आणि हँडल लॉक करू नका प्लीज. तुमच्यामुळे दुसऱ्यांच्या गाड्या निघणार नाही आणि गावातली पोरं जरा डेंजर आहेत. हँडल लॉक तोडलं मग तुम्ही सांगतील मंडळाची जबाबदारी राहणार नाही. चला निहाल नवीन बॅटर उंच तगडा असा खेळाडू स्ट्राईकवरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्टेटच्या दिशेने. काय क्षेत्ररक्षण आहे. एक सुरेख क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. 3 धावा रोखताना दिसत आहेत. एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी स्वतःला पूर्ण धुकून दिले. 3 धावा. धावसंख्येचा विचार केला तर 26. फुल टॉस चेंडू. चेंडू ट्रॅव्हल करतोय गॅप मध्ये. कम ऑन डीजे.
भारी सपोर्टर 30 5 चेंडू 30 धावा. आता डगआउट मधून गरमागरमी दिसले. बॉल बाहेर पडलाय. कुठे पडलाय? निहाल 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 सुरू दाखवतोय. नजर 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 सुरेख नजर आहे वाटते. आता पंचांच्या इशाऱ्यावरती थांबावं लागेल. चला चला आयोजन कमिटी काय ते निर्णय घेईल. पंच निर्णय घेतील. पंच ओके. वनडीचा इशारा पंच करून दाखवताना षटकाची समाप्ती. धावसंख्याचा विचार केला तर धावसंख्या 3-1 31 रन ऑन बोर्ड. धावसंख्या 3-1 31. शेवटचे षटक घेऊन आल्यात हरीश, ज्याच्या खांद्यावरती मॅन ऑफ द मॅच टी शर्ट. आकाश गरद याच्या वाढदिवसाने विरार क्रिकेट असोसिएशनच्या सहकार्याने डे नाईट लीग फॉर्मॅटचा पहिला दिवस अक्ष 11 डोंगरपाडा चषक. आपण क्रिकेटचा महासंग्राम 4 दिवस बघणार आहेत. बॉल द्यायचा. बॉल ठीक आहे पंचा. चार दिवस डोंगरपाडा गावात आपण क्रिकेटचा महासंग्राम बघणार. आजचा पहिला दिवस. काल गावकपची स्पर्धा बघितली. RK प्रीमियर लीग आणि कुठेतरी रचनात्मक खेळी घेण्याचा प्रयत्न होता. निहाल आणि निर्धाव चेंडूची सांगता. चला हरीश सांगतोय काही करू नको. धावसंख्या आहे तिसरे 3-1 31. एक चेंडू फुलटॉस चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. धावची संधी आणि निहालला त्या डगआउट मध्ये जाताना दिसतोय. कम ऑन डीजे. आर सपोर्टर अमर वामन पाटील आहे हलयच जबर आर आयोजक था. थँक्यू. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 3-1 31 आहे तिथेच. 2 चेंडू झालेले आहेत आणि 31 धावा. लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षणात थोडं कुठेतरी स्टेटच्या दिशेने शॉट केले जाते वाटते. रोहन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. रिव्हर्सिपचा अटेम्प्ट आणि यष्ट उद्ध्वस्त रोहन यांच्या. कमांड डीजे. नितीन आउट झाला. सॉरी नितीन. थँक्यू. आदरणीय अमर पाटील यांचं सुद्धा मंचावरती आगमन झालेलं आहे. अक्ष 11 डोंगरपाडा चषक. तुमचं सुद्धा आगतम स्वागतम सुस्वागतम. व्यासपीठावर थोडीशी जागा करून द्यायची विनंती असेल. अमर पाटील व्यासपीठावर स्थानपन्न होताना. आदरणीय जुगल मात्रे साहेब हे पण सुद्धा मंचावरती आगमन झाले. त्यांचं सुद्धा डोंगरपाडा चषक अक्ष 11 डोंगरपाडा चषक 2024 पर्व पहिले. आगतम स्वागतम सुस्वागतम. रिहान 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 या नावाचा बोलबाला काल बसून आहे. 6 चेंडू मध्ये त्यांनी या सर्कलच्या मॅच मध्ये गावकपला 9 धावा रुकल्या होत्या. असा रिहान 2 मोठ्या गडी विजेंद्र पाटील, मितेश पाटील आणि धुरेंद्र पाटील या तिघांना या बॅट्समॅनने बांधून ठेवल्या. प्रत्येक चौकाराला सदानंद पाटील जी यांच्याकडून फोन आलाय. ऍज इट इज मार्केट उघडलंय. जर का यांनी अजून 2 चौकार मारले तर 5,000 रुपये आणि अचानक मारला 10,000. आता एकच चेंडू उरलाय वाटते. 36 धाव. चेंडू किती झालेत? 5 चेंडू. हार्ड लक. तब्बल 6-7 हजार लागले होते. पण 500 रुपयाचा मानकरी ठरलाय सदानंद पाटील यांच्याकडून. त्याच्या नावाचा काल बोलबाला होता आणि फाईन लेगच्या दिशेने एक रचनात्मक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू सरळ ट्रॅव्हल केला षटकाराला. आदरणीय हितेश पाटील जी पिंटा या नावाने नावाजलेला खेळाडू यांचे सुद्धा
एक मोठं व्यक्तिमत्व या गावातील अक्षिल इव्हेंट डोंगरपाडा चषक 2024 पर्व पहिल्यामध्ये आगतम स्वागतम सुस्वागतम टार्गेट असणार आहे. 38 धावांचं टार्गेट असणार आहे. असेच नेहमी सहकार्य करायला गावकऱ्यांना तुमचं मनापासून आभार असेल. नेक्स्ट मॅचचा टॉस असेल. टार्गेट किती आहे 37 टार्गेट. माझ्या फोन मध्ये ड्रॉ आहे माझा फोन नाही माझ्याकडे. मला पण चला थोडी घाई करायची आहे. टायमिंग लावलेल्या 9 तरुण डोंगरपाडा याच गावातील संघ MCC काटाई फलंदाजी बॅट्समॅन 2 पाठवायचे आहेत. चला थोडी घाई करायची आहे. टीम मीटिंग कमी करायची आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस असेल. चला हरीश आणि श्रीकांतची जोडी 9 तरुण डोंगरपाडा गोलंदाजी मारवरती जयलू आणि MCC काटाई हरीश आणि श्रीकांतची जोडी सज्ज. ज्ञानेश गॅप वाढेल असा कडून तरी आवाज आलाय. लेग टाईट ठेव, लेग टाईट आहे. लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, एक चांगलं क्षेत्ररक्षण. एकेरी धावेने श्री गणेशा होतोय. MCC काटाई या संघाचा चला यानंतर जे होणाऱ्या मॅचचा नाणेफेक असेल मोरेगाव चॅलेंजर्स विरुद्ध स्वामी समर्थ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल स्टेजवर मंचावर यायचे नाणेफेकीसाठी. धावचीची संधी झॅरे काढा रेगीड असते 55 पॉईंटच्या दिशेने पंच बघू शकता. श्रेयस नाटू यांना कुठेतरी बिझी करण्यात आला असता. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 2. चला मोरेगाव चॅलेंजर्स कर्णधार आलेला आहे. स्वामी समर्थ कर्णधार मंचाच्या दिशेने यायचं आहे. स्वामी समर्थ कर्णधार ओके आलेत. आदरणीय विजेंद्र पाटील साहेब यांना मी विनंती करेल त्यांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. विजेंद्र पाटील साहेबांना विनंती असेल त्यांनी टॉससाठी यायचं आहे. अक्षिल इव्हेंट डोंगरपाडा गाव वरद विनायक एक चॉईस करावं लागणार आहे. नाणेफेक होताना कोण जिंकलं मोरेगाव चॅलेंजर्स निर्णय सांगायचा आहे. जयेश पाटील आज मोरेगाव चॅलेंजर्स खूप खुश असेल. नाणेफेक जिंकतायत लगातार 3रा नाणेफेक जिंकलेले आहेत. क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन. चला सामन्याच्या दिशेने 5 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 5. MCC काटाई दोन्ही फलंदाजांना कुठेतरी बांधून ठेवण्याचा प्रयत्न. 9 तरुण डोंगरपाडा. घेऊया एक छोटासा ब्रेक. ऐकूया सुमधुर संगीत. काय बोलतो आकाशदा? हॅलो. ओके समजला ओके. चला 3रा राऊंड पूर्ण होताना दिसतोय. स्पर्धेच्या प्रवेशा फी बद्दल काही फॉर्मॅलिटी असतील तर आयोजन कमिटीकडून त्या फॉर्मॅलिटी पूर्ण करायच्या आहेत.
साई संघाच्या कर्णधारांना विनंती असेल स्पर्धेच्या प्रवेशा फी बद्दल काही फॉर्मॅलिटी असतील तर फॉर्मॅलिटी आयोजन कमिटीकडून येण्याचा पूर्ण एक चांगलं क्षेत्ररक्षण थर्डमॅनच्या दिशेने आपल्या संघासाठी कुठेतरी 2 धावा रोखण्याचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या रोखलेल्या आहेत. एक चांगलं क्षेत्ररक्षण 9 तरुण डोंगरपाडा. पंचांचा रिव्ह्यू आहे. पंचांचा रिव्ह्यू आहे. गाडी नंबर 647 गाडी नंबर 647 R15 कोणाची असेल रस्त्यात उभी आहे प्लीज काढायची आहे आणि ज्यांचे ज्यांचे हँडल लॉक असतील त्यांनी सुद्धा प्लीज हँडल लॉक करू नका. आणि तिकडे रस्त्यावरती गाडी लावली गाडी कोणी उचलली तर अक्षय डोंगरवाडा चषक 2024 मंडळ जबाबदार राहणार नाही. तुम्ही मैदानात येऊन पार्किंग करू शकता आणि प्लीज कोणी हँडल लॉक करू नका. चला ज्ञानेश जयलू कुठेतरी प्रेशर धगधग निहाल सुद्धा आम्हाला कन्फ्युज करताना इकडे बघण्याचा प्रयत्न त्याबरोबर नितीन मयूर सर्व खेळाडू इकडे बघतायत. निर्णय येईल आता निर्णय कोणाच्या तरी एकाच पक्षात येईल. मागून कोणाचा तरी हात वरती झालाय. अच्छा ज्ञानेश झाला घाबरतात दरारा आहे म्हणून त्याच्या मागून हात वरती गेलाय सगळ्यांनी. निर्णय आणि निर्णय MCC काटाई च्या डगआउट मधून टाळ्या वाजल्या हा आलाय चौकार. नऊ धावा झालेल्या आहेत. पहिला चेंडू 9 टार्गेटचा विचार केला तर टार्गेट आहे 37. एक मोठं आव्हान आहे MCC काटाई या संघाला 37 धावांचं. पुन्हा एकदा थर्ड मॅनच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि ज्ञानेश स्वतः चेंडूवर येताना एकरी धावेने धाव फलकात वाढ 10 धावा. 2 चेंडू आणि 10 धावा. ऑफच्या दिशेने हलक्या त्याने ढकललं एकेरी धावेने धावसंख्येवर 3 चेंडू आणि 13 धावा. MCC काटाई 9 तरुण डोंगरपाडा हा सामना रंगणार आहे. MCC काटाई 9 तरुण डोंगरपाडा हा सामना रंगणार आहे आणि रंगतोय. एक 37 धावेचं आव्हान 3-11 3 चेंडू 11 धावा झालेले आहेत. बॅटचा किनारा और विकेट कीपर से बहुत दूर गेंद आणि ज्ञानेश पूर्णपणे प्रयत्न करत होता चेंडूचा अवल करतो सीमा रेषा पार. कमॉन डीजे हाय संगतीला अक्षय 11 चषकात डोंगरपाड्यात योगातला अक्षय 11 चषकात. थँक्यू. एक चांगले नितीन एक चांगली गोलंदाजी. आता नवतरुण डोंगरपाडा या संघाचा विचार केला तर काल त्यांना या ग्राउंडचा खूपच अनुभव आला आहे. त्या प्रकारे गेम सुद्धा दाखवायला लागेल. अक्षय 11 डोंगरपाडा चषक गुरुवार आजचा पहिला दिवस. कोणता संघ आजच्या दिवसातील 2 संघ क्वालिफाय होतील. पॉईंटच्या दिशेने नाडूच्या मागून मारण्याचा प्रयत्न धावसंख्येचा विचार करत एकेरी धावसंख्येत भर 17 आणि पुढे आता खतरा कोणासाठी आहे. दुसऱ्या षटकाची समाप्ती 17-20 12 चेंडू 20 धावा आणि आता खतरा कोणासाठी बनणार आहे. चला आता टायमर लावलेला आहे. थोडीशी टीम मीटिंग करायची आहे. चला थोडी टीम मीटिंग करायची आहे. चला थोडी घाई करायची आहे. वेळेचं बंधन असणार आहे. 15 मिनिटाचा अवधी दिलेला आहे फक्त 4 षटक हाताळण्यासाठी. अक्षय 11 डोंगरपाडा चषक 2024 4 दिवस क्रिकेटचा महासंग्राम आजचा पहिला दिवस. सर्कल बाउंड्री प्रथमच विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत VPL नंतर ही सर्कल बाउंड्री चौका आणि जयलू चेंडूवरती धावचीची संधी. पंचांचं बोट हवेत. कम ऑन डीजे. धावचीच्या रूपात श्रीकांत तंबूच्या दिशेने जाताना ही मॅच आहे तेवढी सोपी वाटणार नाहीये. चला मैदानामध्ये नरुशेठ नारंगी यांचं सुद्धा वाटते आगमन होताना दिसते.
विनीत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. बॅकफुट मारण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल करतोय सरळ. लॅपटॉप वाचलाय आपला. डोंगर पाड्यात योगातला थँक्यू. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 2-1-21 रन बोर्ड. पुन्हा एकदा तोच फटका, वन बाउस चौकार. कमॉन डीजे. थँक्यू. चला 25 धावा, 25 रन ऑन बोर्ड. एक चांगला कमबॅक दिला. पंचांचा विचार केला तर एक अनुभवी पंच वसई विरार तालुक्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये नाव असलेले पंच गंभीर पाटील जे आपण बघू शकता फ्रंट. आणि लेगी पंच जे उभे होते सोनू, त्यांना सुद्धा विनंती असेल समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. सोनूला विनंती असेल समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. काल गावकपची स्पर्धा खूप चांगल्यारीत्या पंच उभे होते सोनू, विनंती असेल समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पद्धती 25. तर ज्ञानेश महत्वाचे षटक. 3 चेंडू झालेले आहेत हलक्या त्याने खेळला. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 27 धावा. 26 26 रन ऑन बोर्ड. फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न. एकेरी धावणे धावसंख्येत भर. धावसंख्या धावून मध्ये 27 रन ऑन बोर्ड. 5 चेंडू. हा येणारा एक चेंडू, निर्णायक चेंडू. हा षटकातल्या शेवटच्या षटकात किती धावा असतील हा चेंडू सर्व काही सांगून जाईल. मोरेगाव चॅलेंजर सुद्धा एक्साइटेड आहे मॅच बघायला. आणि जयलू चेंडू येतोय आणि डॉट 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 आलाय ना. निर्धाव चेंडू 27. 6 चेंडू 10. 9 तरुण संघाचा श्रमकाढ जयलू. आता सर्वांचं लक्ष वेधून गेले कॅमेरामध्ये. कॅमेरामॅनचं आमचं रोहित यांना कुठेतरी फोर्स करतो की वारंवार त्याला कॅप्चर करायचं आहे. एक जयलू चांगलं गोलंदाजी नेहमी पहिलं षटक आदळतो 9 तरुण डोंगरपाडा या संघासाठी. चला सोनू समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. आता 6 चेंडू आणि 10ची ही मॅच. हा सामना कोणत्या दिशेने जाईल, एक महत्वाची मॅच. 6-10ची ही मॅच. हा सामना रंगणार आहे. 6-10 6-10. गोलंदाजी मारवती मयुरेश. कालपर्यंत चेंडू या नावाचा बोलवाला होता, त्याचा टोपण नाव आहे चेंडू आणि मयुरेश. चला मयुरेश. चला यानंतर स्कोरिंग साठी कोणी यायचंय. वरद विनायक संघ अक्षय डोंगरपाडा संघात एखाद्या खेळाडूंनी स्कोरिंगची भूमिका निभवण्यासाठी यायचंय. फुलटा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न आणि चुकी 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 घडली. चेंडू ट्रॅव्हल केला सीमारेषा पार. कमान डीजे. हास्तिक पाटील विनंती असेल. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. चुकी चुकी चुकी. आता काय जडले माहितीये का, अग पुरी तू सपनात ये ना. आणि याचे 4-5 कानफाडी देणं असं कुठेतरी ज्ञानेशला जमानत बोलायचं असेल. थँक्यू. चला थोडी गाई करायची. आता सामना पूर्णपणे भिरकावून दिलाय विनीतने कुठेतरी. सामन्यात फेरबदल. आता स्टेजवरची जे नवतरुण डोंगरपाडाचे आपले फॅन्स होते ना, सहकारी होते ना, त्यांना पण आता कुठेतरी आता सामन्याला कंटाळा दिसेलच नाही. कारण की असं क्षेत्ररक्षण कुठेतरी चुकी घडली क्षेत्ररक्षकाकडून. त्या चुकीचं रूपांतर दोन्ही चेंडू ट्रॅव्हल केले सीमारेषा पार. जयेश पाटील, धनु जोगित पाटील आपल्याला नाजे नागताना दिसतात. आता संघ पॉझिटिव्हिटीने खेळतोय ना स्पर्धेत. तीन चेंडू 1 धाव. हरीश.
3-1 ची मॅच. सूर्य यष्टीरक्षक जैलू तिन्ही गरमागरमी मॅचचं वातावरण वाढताना दिसते, तापताना दिसतात. कारण की जैलूने ज्या प्रकारे स्टंप तिन्ही पण स्टंप कुठेतरी पडले. सारखा लाईटवाले स्टंप असतात तर कुठेतरी तोडण्याचा प्रयत्न असता. चला टीम मिटिंग थोडीशी कमी करायची आहे, वेळेचं बंधन असते. आयोजन कमिटीकडून वारंवार ही सूचना सांगण्यात आली आणि उपस्थित साई संघाच्या कर्णधारांना विनंती असेल, स्पर्धेच्या प्रवेशा फी बद्दल काही फॉर्मॅलिटी असतील तर आयोजन कमिटीकडे येऊन त्या पूर्ण करायच्या आहेत. वारंवार मला कोणत्या संघाचं कृपया नाव घ्यायला लावू नका, मलाही आवडणार नाही. त्यापेक्षा कर्णधार स्वतः येऊन स्पर्धेच्या प्रवेशा फी बद्दल फॉर्मॅलिटी असतील त्या आयोजन कमिटीकडे येऊन पूर्ण करा. रोशन नवीन बॅटर, डावकुरो आताचा आहे फलंदाज. रोशन नवीन बॅटर. आता 2-1 ची मॅच. चला लढायचं कसं ते आता माहिती आहे ज्ञानेशला. 2-1 ची मॅच. क्रिकेटच्या सामन्यात 2-1 आणि सर्कलच्या सामन्यात अशक्य आणि शक्य हा सामना. तुटायचा नसेल तर किती भिडायचं हे मात्र लक्षात आलं पाहिजे. मग विषय किती खोल असता तरी चालेल, कारण की 2 चेंडू 1. 2-1 ची ही मॅच. चला टीम मिटिंग थोडीशी कमी करायची आहे. राऊंड द ओव्हर येताना मयुरेश म्हणजे रचनात्मक. आता डावकर आताचा फलंदाज आलाय ना, आता राऊंड द विकेट आलेले आहेत. 2-1 हो, जुगलबंदी. वातावरण तापलेलं आहे. मयुरेश ज्ञानेशची जोडी मैदानाच्या आत तापलेली आहे. 2-1 ची मॅच. सामना रंगणार आहे, सामना रंगतोय. प्रेक्षक वर्गाला सुद्धा या सामन्याकडे आकर्षित केलेले आहे. 2-1 फुलटा चेंडू टेपचा सहारा, नावचीची संधी. यश त्या उद्ध्वस्त. फायनली MCC काटाई संघ सामना जिंकला.